नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. आज आपण व्यंकटेश माडगूळकर यांच्या माणदेशी माणसं मधील धर्मा रामोशीला भेटणार आहोत. अत्यंत सुंदर लेखनशैली आणि व्यक्तिचित्रण. धर्मा रामोशी. सांज व्हावी, ऊन सावली परस्परात मिसळावी, गुरंवासरं रानातून घरी परतावी, दिवसभर शेपट्या नाचवत चिवचिवाट करत भिरभिरणाऱ्या चिमण्या वळचणीत शिराव्यात, घराघरातून सांजवाती उजळाव्यात. अशा कातरवेळी धोत्राचा सोगा खांद्यावर टाकून अंगणातल्या अंगणात शतपावली घालावी. कधी उघड्यावर टाकलेल्या खाटल्यावर पडून हळूहळू उजळणाऱ्या आभाळाकडे पाहावं. कधी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसावं. कधी हाताची घडी छातीशी दुमडून दरवाजात उभं राहावं आणि बाहेरच्या पायरीशी काठी वाजावी. आवाज यावा, दळण आणाजी अक्का. धर्माची ही साथ मी आज दीड महिना ऐकतोय आणि मनामध्ये कष्टी होतोय. धर्म आता भलताच थकलाय. कधी काही खणखणीत ठणठणीत असलेलं त्याचं शरीर आता विरल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालं आहे. चालताना, उठताना, बसताना त्याला आता घडी घडी काठीचा आधार घ्यावा लागतो आहे. कानाने नीट ऐकू येत नाही, डोळ्यांना नीट दिसत नाही. गोरटेला रंगाचा, नीटस बांध्याचा हा इमानी रामोशी आता थोड्या दिवसांचा सोबती आहे. आयुष्यातले अखेरचे दिवस कसे बसे ढकलतोय हे त्याला माहिती आहे. गावातल्या बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे. नोकरी धंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातला एकाच दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्यालासुद्धा ते माहिती आहे. पण ते तीव्रतेने जाणवलं अगदी अलीकडे. धर्माला अगदी जवळून न्याहाळलं मी अगदी काल परवा. 1.5-2 महिने राहण्यासाठी म्हणून बऱ्याच दिवसांनी मी घरी आलो होतो. शहरी जीवनाची सवय लागल्यामुळे कधी करमेनासं व्हायचं. बाहेर पडून 4 माणसांमध्ये मिसळायलाही अगदी नको वाटायचं. घरातच काही बाई करत बसलो होतो. असाच एकदा परसात जास्वंदीच्या झाडाला आळं करत बसलो होतो. न्याहारीची वेळ होती. कोवळ्या उन्हात बसून माझा उद्योग चाललेला होता. बुंध्याशी चांगलं रुंद आळं केलं. पिवळी झालेली किडलेली पानं खुडून टाकली. आडाचं 2 पोहरे पाणी काढून झालं. इतक्यात घाईघाईने आई आली आणि म्हणाली, आंब बघ कुठे मिळाली तर, तुझ्या चुलत्याच्या पोटात दुखतंय. मी हात धुवून उठलो आणि सोप्यावर गेलो. घोंगड्यावर पडून काका कणत होते. इथे रामोशी वाड्यात बघ, धर्माकडे सुद्धा असेल, पुन्हा आई म्हणाली. मी बाहेर पडलो आणि रामोशी वाड्याच्या दिशेने पावलं उचलली. प्रथम धर्माकडेच गेलो. खोपटाच्या बाहेरच धर्मा उन्हाच्या तिरपेला पुढ्यात थाळी घेऊन उघडा वाघडा बसला होता. कमरेला केवळ फक्त एक हातभर धडपा होता. काशाच्या लखलखीत थाळीत कसल्या तरी पालेभाजीचा उकडलेला लगदा आणि तांबड्या रंगाची अर्धी भाकरी, चतकोर भाकरी होती. बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या तांब्यावर एक हात ठेवून धर्मा एक घास सावकाश खात होता. काय धर्मा, न्याहारी चालली आहे काय? धर्माने वर पाहिलं. तोंडाजवळ नेलेला घास पुन्हा थाळीत ठेवला आणि अपराधागत चेहरा करून तो म्हणाला, वय जी, वय. बसल्या बसल्याच तो पलीकडे सरकला आणि कोपऱ्यातलं एक तटकर सारखं करत म्हणाला, टेका ह्याच्यावर. काय येरवाळी पाय वळवलं गरिबाकडं. धर्माच्या न्याहारीत आडकाठी आली म्हणून मी देखील जरा संकोचलोच होतो. उभ्याच बोललो, टेकत नाही आता धर्मा. हरभऱ्याची आंब काही धरली असलीस ना तर दे, काकांच्या पोटात दुखतंय. थोडी आंब आणि साखर देऊन पाहतो. स्वतःच कशाला हेलपाटा घेतला जी? सांगून धाडलं असतं. निदान उंबऱ्यावर उभं राहून हाळी दिली असती ना तर आलो असतो की मी घेऊन. एवढं बोलून धर्मानं दाराकडे तोंड केलं आणि तो बोलला, बजे.
आमचा शिसा आणून दे का धन्यांना. आत थोडी हालचाल झाली आणि काळा सावळा हातच फक्त बाहेर आला. शिसा ठेवून परत दिसेनासा झाला. धांदल होती म्हणून मी शिसा घेऊन बाहेर पडलो. पण मन विचारत होतं, बजाज बाहेर का नाही आली? धर्माचं जेवण असलं कसलं? माझ्यासारख्या परिचित आणि गावच्या माणसापुढे यायला लाजायला बजा काही पाटला देशमुखाची नव्हती. थाळीभर भाजी आणि चतकोर भाकरी खाऊन धर्मा न्याहारी आटपतो की काय? यानंतर एकदा सवडीने मी धर्माकडे गेलो. सारी चौकशी केली आणि धर्मानेही मोकळ्या मनाने सारं सांगून टाकलं. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, घोडं थकलं आता धनी. कामधंदा होईन असा झाला. चालता हात होता तवर वला वाकळा तुकडा मिळत होता. आता काय? त्यात हे असं दिसालं, वंगाळ वंगाळ. भल्या भल्यांना दोपाचे भरांत पडले. मग आम्हा गरिबांचं काय हो? 2 सालं झाली पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ पडला आहे आपल्या मुलकात. 5 चिपट्यांची धारण झाली आहे. का घ्यायचं आणि का खायचं? त्यात बाजीला दल्ल्याने टाकलं आहे, ती बी घरी बसली या. अरे मग पोटापाण्याचं काय करतोस रे धर्मा? भागवतो कसं तरी कळणाकोंडा करून. कधी रताळं, कधी गाजर उकडतो आणि खातो बापले. कालच्याला तुम्ही आला तेव्हा पोरीने तांदळीची भाजी आणली होती रानातनं वटाभर. ती उकडून मीठ घालून खाल्ली कोर कोर भाकरी संग. बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं आहे कपाळी. वंगाळ वंगाळ आतडं तोडून धर्मा बोलत होता. मला भारी वाईट वाटलं. एक वृद्ध रामोशी ज्यानं माझ्या वाडवडिलांची सेवा चाकरी केली, तो पालेभाजी उकडून खातोय आणि दुपारची वेळ भागवतोय. आणि आणि हे मला ठाऊकही नसावं. अरे असं आहे तर घरी कधी का नाही आलास? बोलला का नाहीस? माझ्याकडे राहिलं, आईकडे तरी बोलायचं होतंस. धर्माने खाली मान घातली. नाही बोललो जी. किती जणांचं बघावं त्यांनी. आभाळ फाटलं या कुठं म्हणून दाबावं ठिगळ. धर्माच्या या उत्तरावर मी काय बोलावं? गप्प राहिलो झालं. काही वेळ तोही गप्प बसला. बरं आहे, बघतो मी. एवढं बोलून शेवटी मी धर्माचा निरोप घेतला आणि जड मनानं घरी आलो. संध्याकाळी बसल्या बसल्याच धर्माची गोष्ट आईपाशी काढली. तशी तीही खूप हळहळली. वाईट दिवस आले बघ रे. गोरगरिबांना उपाशी मरायची पाळी आली आहे. आपल्या गावची कित्येक म्हारं पोरं गेली म्हणे गाव सोडून जगायला. पोटासाठी हिंडायची आता 10 दिशांना. तरणे ताठे जातील रे, पण या म्हाताऱ्या धर्मानं कुठं जावं? होय ग, फार फार थकलाय तो. फार इमाने बघ. एकदा सांगल्याहून इकडे यायचं होतं. घोडं होतं बरोबर. मी, तुझे वडील आणि थोरला अण्णा. येताना यांनी धर्माला आणला होता सोबतीला. इकडे तिकडे करता करता उशीर झाला. अण्णा लहान होता तेव्हा. त्याला पुढे घेऊन मी बसले घोड्यावर आणि हे आणि धर्मा चालू लागले सोबत. तेव्हा चांगला उमेदीत होता तो. घोडं झप्पाट्याने काढलं तरी घरी पोचेपर्यंत दिवे लागण होऊन गेली. घोड्यावरून इकडे तिकडे करते तो एकदम ध्यानात आलं आणि केसात हात गेला. ध्यानात आलं की येताना खोवलेलं सोन्याचं फूल डोक्यात नाही आहे. वाटेत सांडलं कुठेतरी. जीव हळहळला. कुणाला सांगावं तरी चोरी. धर्मा खोगीर उतरून घोड्यापुढे गवत टाकत होता. त्याला म्हणाले, धर्मा बाबा, अरे फूल पडलं वाटेत कुठेतरी. त्यावर भाकरीसुद्धा खाल्ली नाही. धानलीनं मला म्हणाला, अक्का खंदील द्या लावून. आणि तशा रात्री ते एवढंसं फूल शोधण्यासाठी पडला बाहेर अंधारात. आणि सांगायचं कारण म्हणजे चांदणी उगवायला फूल घेऊन आला माझ्या सासरचा धर्मा नाही. होय नाही? अगं मग या दुष्काळात उपाशी मरतोय तो. पाला उकडून खातोय. मी बरा उपाशी मरू देईन रे त्याला? मला माहिती नव्हतं.
या घरकामाच्या रगाड्यातून सवड कुठे होते मला इकडे तिकडे पाहायला. पण त्याला सांग, 4-8 पायली धान्य घेऊन जा म्हणून. आणि त्या बजीला म्हणावं, मोकळी बसू नकोस, रोजचं दळण नेत जा. कुणी दळायला मिळत नाही मला दुसरं. महिन्याच्या महिन्याला तेवढेच पैसे होतील मीठ मिरचीला. आई, तिने दळलेलं दळण चालणार आहे का तुला? अरे, एवढा मोठा खटला आहे. गडी माणसांसाठी रानात पाठवायच्या भाकरी करता येतील ना त्या पिठाच्या. आणि तेव्हापासून धर्मा असा रोज संध्याकाळी दळणासाठी घरी येऊ लागला. त्याला पाहून मी हळहळू लागलो. संध्याकाळी अंधारातनं साचपडत येऊन दळण घेऊन जायला त्याला खूप त्रास होई. प्रथम तर आमची कुत्री त्याच्या अंगावर धावून जात. तिला चुकवता चुकवता धर्मा धडपडे, बाजूच्या भिंताडावर कोलमडे. त्याचे ते हाल पाहून मी एकदा म्हणालोय, धर्मा, अरे हा थकला बगला देह रोज ओढत येतोस. घरी बजा आहे ना, तिला का नाही पाठवून देत? त्यावर तो म्हणाला, कशाची तकलीफ? तसं थकलो नाही मी अजून. इळभरात सांगोल्यात जाऊन माघारी येईन. बजीला तुमच्या कुत्र्याचं भ्या वाटतंय न गं म्हणती वाड्यात यायला. मग मीही जास्त बोललो नाही. नेहमीप्रमाणे धर्मा कडूसं पडल्यावर काठी आपटत येई आणि दळण घेऊन जाई. सकाळी जोतं चढून उन्हवर आली म्हणजे पीठ घेऊन ये. मनात आलं तर कधी अंगणात उन्हाला बसे, कधी माझ्याशी, कधी आईशी 4 शब्द बोले आणि निघून जाई. त्याचं आता जरा बरं चाललं होतं. महिना उलटला. पौषातली थंडी जीव खाऊ लागली. दिवस मावळायला अंगावर चढलेली घोंगडी सकाळी दिवस उगवून न्याहारीची वेळ झाली तरी खाली काही उतरेना. चावडीपुढे हातभर खड्डा खणून सुताराच्या मेटावरल्या चाराचुरा टाकून पेटवलेली शेकोटी दिवस माथ्यावर आला तरी विझेना. पोरं बाळं ठिकठिकाणी काटक्या कुटक्या जमवून शेकोटी करत आणि हातपाय शेकत बसून राहत. तशा विलक्षण थंडीत अंगावर एक फाटकं तुटकं घोंगडं घेऊन धर्मा सकाळ संध्याकाळ दळण घेऊन जात होता. पीठ आणून देत होता. सकाळी थोडा वेळ तो उन्हाला बसे. जीर्ण झालेल्या त्याच्या देहाला थंडीचा भारी त्रास होत असावा. त्याला लटलट कापत जाता येताना पाहून माझा आतडं तीळ तीळ तुटत असे. राहवलं नाही म्हणून एकदा मीच त्याला सुचवलं, धर्मा, होत नाही आता तुझ्यानं, बजाला पाठवून देत जा दळणासाठी. त्यावर धर्मानं कष्टी नजरेने एकवार माझ्याकडे पाहिलं. त्याचे लोंबते ओठ थरथरले. त्याला काहीतरी बोलायचं असावं. घटकाभर खाली जमिनीकडे बघत तो बसून राहिला. मला अनुभव आहे की महार मांग नडलं अडलं म्हणजे घरी येतात आणि उगीचच बसून राहतात. खोदून खोदून विचारलं म्हणजे मग हलकेच बोलतात. काय नाही जी, कोरड्याला काहीतरी द्या म्हणून मागाय आला होतो अक्काकडं. त्यांची अडचण ती केवढी, पण संकोचाने म्हणा किंवा देतील की नाही या भीतीने म्हणा, ते कधी आल्यास असे पटकन बोलून नाही दाखवायचे. म्हणून मी सहानुभूतीच्या स्वरात त्याला विचारलं, गप का झालायस रे? काही अडचण आहे का? जोंधळे हवेत का? त्यावर खाली पाहतच तो म्हणाला, नाही जी, धोत्राचा एखादा धडपा असला तर बघा. लई दिस मागीन मागीन म्हणतोय, पण लाजच वाटायची. थंडीचं गुंडायला काही नाही आहे बघा. अरे, त्यात लाज कसली रे? थांब, पाहतो मी. एवढं बोलून मी आत गेलो. माझं एक वापरायचं बऱ्यापैकी धोतर घेऊन बाहेर आलो आणि त्याच्या अंगावर टाकलं. हे घे, चांगलं धड आहे, 2-3 महिने सहज जाईल तुला. ते उचलून घेऊन धर्मा हळूहळू दिसेनासा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कामानिमित्त मी परगावी गेलो. 3-4 दिवसांनी परत आलो. सकाळी पाहतो तर काय, धर्माऐवजी बजा आलेली पीठ द्यायला. मला पाहताच तिने पदर ओढला आणि तोंड बाजूला केलं. मी बोलणार होतो की काय ग बजा, इतके दिवस त्या म्हाताऱ्याला का दिलास त्रास? पण तसं काही न बोलता मी म्हणालो, आज तू आलीस होय दळण न्यायला? बरं आहे ना धर्मा? तिने मान हलवली आणि म्हणाली, जी, बरं आहे.
आणि इतके दिवस बजा दळण नेण्यासाठी का येत नव्हती? आंब्याचा शिसा देताना ती बाहेर का आली नव्हती? याचं कारण कळलं मला. बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर होतं. लुगड्यासारखा तिने त्या धोतराचा उपयोग केला होता.